नमस्कार. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय होळ, तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणी विज्ञान विषयाचं अध्यापन करतो. माझा सहभाग जो आहे ते माध्यमिक शिक्षक गटातून आहे. माझ्या उपकरणाचं नाव आहे शिक्षकांसाठी विषय होता शैक्षणिक साहित्य निर्मिती. मी सुद्धा 8वी ते 10वीच्या मुलांना विज्ञान विषय हा प्रात्यक्षिकमधून कसा शिकवावा यासाठी मी या ठिकाणी विज्ञान प्रयोगपेटी तयार केलेली आहे. या प्रयोगपेटीत साधारणतः 50 प्रयोग आपल्याला मुलांना दाखवता येतात. या प्रयोगपेटीमध्ये विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही माध्यमाचा मी या ठिकाणी ॲड केलेला आहे. विशेषतः भौतिकशास्त्रामध्ये विज्ञान शिक्षक म्हणून 11वी 12वीला जो भौतिकशास्त्र फिजिक्स विषय अवघड जातो त्याचं कारणच आहे की विद्यार्थ्यांच्या फिजिक्समधल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही. म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न. तर मी या ठिकाणी विद्युतधारा, प्रकाश, ध्वनी अशा महत्त्वाच्या विषयावर जास्तीत जास्त उपकरणं तयार केली. तर पाहूया प्रकाश या चॅप्टरवरचं. या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाचं अपवर्तन, प्रकाशाचं अपस्करण या गोष्टी मी या घरगुती साहित्यातून विज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी ही एक काचेची बॉटल आहे. या बॉटलमध्ये मी या ठिकाणी हे बीम पाठवतोय, पण या पाण्यातून बीम जाताना दिसत नाहीये. परंतु हेच बीम मी या ठिकाणी आपल्या घरगुती वापरली जाणारी साबण, या साबणीचा काही भाग मी जर त्याच्यात मिक्स केला, साबणीचं पार्ट त्याच्यामध्ये कण थोडेसे मी त्या पाण्यामध्ये मिक्स केले, तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला जे त्या पाण्यातून जाणारं बीम दिसत नव्हतं, या ठिकाणी तो दिसतोय. या ठिकाणी या पाण्यातले साबणीचे कण हे स्कॅटरिंग ऑफ लाईट शिकवतात. परत या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाश किरण ज्या वेळेस मार्गक्रमण करतो त्यावेळेस आपण प्रकाशाचं अपवर्तन म्हणतो. आता हा अपवर्तन दाखवण्यासाठी पहा, या ठिकाणी काचेच्या पाण्यामध्येच फक्त आपल्याला किरण पाहताना दिसतोय. पण मी हे किरण 2 माध्यमामध्ये दाखवण्यासाठी आपल्या घरामध्ये वापरली जाणारी काडीपेटी आणि उदबत्तीचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. या उदबत्तीचा वापर फक्त हवेतील परावर्तन दाखवण्यासाठी मी करतोय. हे पहा, या बॉटलमध्ये पाणी आणि दुसरी हवा. या ठिकाणी मी या उदबत्तीचा उपयोग फक्त धुरामधून प्रकाशाचं अपवर्तन होत असताना दिसण्यासाठी करतोय. आता पहा, आपण आता पाहत होतो की पाण्यामध्ये प्रकाश किरण दिसत होती. आता हवेमधले पण प्रकाश किरण दिसतात. म्हणजे हवेतून पाण्यामध्ये प्रकाश किरणाचा मार्ग करताना आता पहा, हा जर किरण तिरपा गेला तर प्रकाशाचं अपवर्तन झालेलं आपल्याला दिसतो, थोडासा बेंड झालेला दिसतोय. म्हणजे हवेतून पाण्यामध्ये प्रकाश किरणाचा मार्ग जात असताना आपण मुलांना नियम शिकवतो, स्तंभिकेच्या आतमध्ये झुकतो. तर या ठिकाणी तो नियम आपल्याला मुलांना स्पष्ट करता येतो अगदी साध्या घरगुती उपकरणातून. हे झालं प्रकाशाचं अपवर्तन. मी या ठिकाणी हे तिन्ही नियम सांगितल्यानंतर आपण मुलांना बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंग, त्यापासून मिळणाऱ्या प्रतिमा, त्याचे नाभी अंतर हे कसं असतं हे मुलांना फक्त आपण बोर्डवर शिकवतोय. पण आपल्या प्रयोगशाळेमध्ये साधे भिंग असतात, पण त्या भिंगाच्या माध्यमातून आपण मुलांना अगदी सहज स्पष्ट करता येतं. तर पहा, मी या ठिकाणी ही एक प्लॅस्टिकची या ठिकाणी एक पेटी घेतलेली आहे. त्या पेटीमध्ये मी या ठिकाणी काच लावलेला आहे. आपण मुलांना प्रकाशाचं सरळ अपवर्तन, प्रकाश खडबडीत भागावरचं परावर्तन आणि सरळ भागावरचं परावर्तन दाखवता येतं. तर पहा,
की या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन आपल्याला दिसतंय. हा प्रकाशाचा म्हणजे सपाट भाग आहे. या ठिकाणी जर हा 40 अंशाच्या कोणानं आपाती किरण गेला असेल तर 40 अंशाच्या कोणानंच तो परावर्तित होतोय. 40 अंशाच्या कोणानं 20 अंशानं जर अपवर्तित झाला असेल परावर्तन पण आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं सरळ. आणि जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर त्याचं रेग्युलर रिफ्लेक्शन होताना दिसत नाही. आपण मुलांना फक्त हे सांगतोय की परावर्तन शिकवतोय, पण खडबडीत आणि गुळगुळीत पृष्ठभागावरचं परावर्तन कसं होतं हे अगदी साध्या पद्धतीनं मुलांना सांगता येते. एवढंच नव्हे, मुलांना आपण सांगतो हे मी या ठिकाणी एक अंतर्वक्र भिंग आहे आणि हे बहिर्वक्र भिंग आहे. आपण मुलांना सांगतो की बहिर्वक्र भिंगामध्ये आपाती किरणं अपवर्तित झाल्यानंतर एकत्र येतात. पहा, सुंदर या ठिकाणी एकत्रीकरण जायला दिसतंय आपल्याला. दोन्ही आपाती किरणं अपवर्तनानंतर पाण्यामध्ये एकत्र येताना दिसतात. ही त्याची मुख्य नाभी मुलांना स्पष्ट करता येते. हे झालं बहिर्वक्र भिंगामध्ये. आणि आंतरवक्र भिंगामध्ये हेच अपवर्तित झाल्यानंतर पुन्हा एकत्र येत नाहीत, हे दूर जातात. हे मुलांना आपल्याला स्पष्ट करता येतं. म्हणजे मुख्य नाभी, बहिर्वक्र भिंगाची मुख्य नाभी, अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी मुलांना बोर्डवर समजत नाही. पण ज्या वेळेस आपण असे छोटे छोटे प्रयोग करतो ना तर मुलं हे आयुष्यभर विसरत नाही. हे प्रकाशाचं अपवर्तन परावर्तन या तर गोष्टी झाल्याच. यानंतर मी जे मुलांना अवघड वाटणारे फिजिक्स मधला विद्युत धारा, हे मुलांना खूप अवघड वाटतं. फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, इलेक्ट्रिक मोटार, जनरेटर या गोष्टी मुलांच्या अगदी डोक्यावरून जातात. पण माझा एक छोटासा प्रयत्न, मी जनरेटर तयार केलंय. हे माझा जनरेटर. मुलांना एवढं जर सांगितलं आपण जनरेटर म्हटलं की लाईट तयार होते, त्या जनरेटरमध्ये 2 पिना लावतो आणि लाईट येते, हे आपण मुलांना सांगतो. पण ऍक्च्युअली वर्क कसं करतं हे मी एका सिरिंजवर अगदी लहान कॉपर तांब्याच्या तारेचे एक 200 गुंडाळ्या केलेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे ओरस्टेडनं जो प्रयोग केला होता ना, की मुलांना हे माहीत नसतं की चुंबक विद्युत धारा तयार करते. चुंबक विद्युत धारा तयार करते. माझ्याकडे हे निओडियमचं एक मॅग्नेट आहे, चुंबक आहे. आणि हा चुंबक ज्या वेळेस या कॉइलच्या मधून आरपार जातो त्यावेळेस त्या चुंबकाचं रूपांतर विद्युत धारेमध्ये कसं होतं. मी या ठिकाणी दोन्ही टोकाला एक एलईडीचा बल्ब लागलाय, दाखवलाय, जेणेकरून आपल्याला लाईट कशी तयार होते हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. पहा, हे मी मॅग्नेट याच्यामध्ये टाकलंय. हा मॅग्नेट ज्या वेळेस त्या दांड्यामधून इकडं तिकडं जातो, पहा लाईट बल्ब दिसतोय, बल्ब चमकताना दिसतोय. म्हणजे हे माझं जनरेटर. मुलांना कितीही डोकं आपटून जरी शिकवलं आपण जनरेटर म्हणजे लाईट तयार कशी करतं, तर हे मॅग्नेट इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटचं रूपांतर या ठिकाणी विद्युत धारेमध्ये कसं करतं हे मुलांना साध्या पद्धतीनं आपण सांगू शकतो. एवढंच नव्हे तर मुलांना आपण इलेक्ट्रिक मोटर काय असते, मोटर जी पाण्यावर चालते, ते फ्लेमिंगचा राईट हँड रूल, त्याच्यामध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, हे मुलांना आपण शिकवतो. पण विद्यार्थी मित्रांनो, ह्या साध्या सेलवर आपल्याला इलेक्ट्रिक मोटरचं तत्व सांगता येतं. या आपल्या सेफ्टी पिना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल जोडलेले आहेत. आणि ही जी कॉईल आहे, मुलांना आपण सांगतो की ही तांब्याची तार मोटर जळाल्यानंतर आपण भरतो, पण ते गोल गोल कशामुळे भरलेलं असतं, तर विद्युत धारेची दिशा आणि त्या दिशेवर चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं. या आपल्या घरातल्या सेफ्टी पिना आणि या पिनावर मी एक छोटीशी कॉईल लावलेली आहे आणि हा मॅग्नेट मी या ठिकाणी धरतोय. तर बघा, ही माझी मोटर सुरू झाली. मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात की इलेक्ट्रिक मोटर हे कसं काम करते, हे मुलांना अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. तर हे चुंबकीय क्षेत्र आणि हे विद्युत जे काही मोटार आहे, त्या मोटार कशी फिरत राहते त्या चुंबकामुळे, तर हे क्लिअर मुलांना स्पष्ट होतं. जसं राईट हँड थंब रूल आहे, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आहे. तर हे विद्युत चुंबक आणि यामध्ये तयार झालेलं विद्युत चुंबक
ह्या दोन्हीमध्ये रिपल्शन होतं आणि ती मोटार फिरत राहते आणि त्याचं कार्य आपण मुलांना स्पष्ट सांगू शकतो. तर मला सांगायला एवढा आनंद वाटतो की या साध्या साध्या गोष्टी आहेत आपल्या घरातल्या, पण याच्यामध्ये विज्ञान खूप लपलेलं हे आपण सांगणं गरजेचं आहे. परत विद्युत धारेमधलं महत्वाचा आपण मुलांना शिकवतो की विद्युत रोध जसं गतिरोधक असतो स्पीडला कमी करण्यासाठी, तसं विद्युत रोध हे कशावर अवलंबून असतं, त्याच्या लांबीवर अवलंबून असतं, त्या पदार्थाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. तर मी हा छोटासा या ठिकाणी प्रयोग करतोय. तर मी एक छोट्याशा बॅटरीला आपली ही पेन्सिलला मी अर्धा भाग कट केलेला आहे. त्याच्यामधली जी ग्राफाईट आहे ते विद्युत सुवाहक असते आणि याच्यामधून हे ग्राफाईटला मी या ठिकाणी कनेक्ट केलेलं आहे आणि ज्या वेळेस हे ब्राईटनेस आहे बल्बाचं, हे विद्युत धारेचं सुवाहक आहे आणि हे ज्या वेळेस मी याच्यामध्ये पाठवतोय बघा, हे पहा मी पेन्सिलच्या जसं जसं दूर जातोय तसं तसं या बल्बाचं ब्राईटनेस कमी कमी होताना दिसतोय. म्हणजे लांबी वाढली तर रोध वाढतो. तर याच्या बरोबर आपल्याला आपल्या शेगडीमधली कॉईल आहे नायक्रोमची, हे सगळ्यांना माहिती आहे. तर या नायक्रोमच्या तारेमध्ये पण विद्युत रोध आपल्याला दाखवता येतो. हे पहा जशी जशी लांबी वाढेल तसं तसं या बल्बाचं ब्राईटनेस कमी कमी होतं. म्हणजे विद्युत रोध हे याच्यावर अवलंबून असतो, त्याच्या लांबीवर अवलंबून असतो. एवढंच नव्हे तर आपल्या घरामध्ये असणारी जी इस्त्री आहे, इस्त्रीमध्ये पण कॉईल असते आणि या कॉईलमध्ये पण विद्युत रोध निर्माण झाल्यामुळं मी जसं जसं दूर दूर घेऊन जातोय तसं तसं या बल्बाचं ब्राईटनेस कमी कमी होत जाताना दिसतोय. म्हणजे याच्यामधला रोध हे मुलांना तुम्ही कितीही सांगितलं तर लक्षात येत नाही, पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस आपण मुलांना सांगतो त्यावेळेस ती कन्सेप्ट मुलांना आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यानंतर असे अनेक प्रयोग आहेत, पण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आहे, मला हे 50 उपकरणाचं सादरीकरण करण्यासाठी किमान 1 तास तरी वेळ लागतो आणि हे व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी त्याला पण अवधी लागतो, तांत्रिक अडचणी येतात. मी दुसरा एक विषय घेतोय की साऊंड या धड्यावर आपण पाहतोय की ध्वनीचं प्रसारण कसं होतं. ध्वनीचं प्रसारण होत असताना मुलांना आपण सांगतो की ध्वनी तरंग काय असतात, ध्वनीचं परावर्तन काय असतं हे मुलांना सांगतो आपण. हे साधं आहे. आपल्या घरामध्ये नारळाचं पाणी पिण्यासाठी स्ट्रॉ वापरतो. ध्वनी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, पण ध्वनी जाते का? शिक्षक हे सांगतात ध्वनी जात नाही तर ध्वनी तरंग जातात. मग हे तरंग कसे जातात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, हे आपल्याला सुंदर पद्धतीने दाखवता येतात. हे जे ध्वनी तरंग आहे, साऊंड वेव्स, मुलांना ध्वनीचं रिफ्लेक्शन पण सांगता येतं की साऊंड जातो आणि परत कसं येतो. पहा मी हा साऊंड वेव्स गेले आणि परत ते आले, हे साऊंड वेव्स गेले आणि हे परत आले. म्हणजे मुलांना ध्वनीचं परावर्तन, ध्वनीचं प्रसारण हे अगदी साध्या पद्धतीनं अगदी स्ट्रॉच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं. परत ध्वनीचं जी फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारता, हे स्ट्रॉ सगळ्यांना माहितीये. मुलांना जर अशा खेळणीतून आपण विज्ञान शिकवलं ना तर खूपच मजेशीर वाटतं. पहा या स्ट्रॉला मी थोडासा दोन्ही बाजूनं तिरपा छेद जर दिला आणि आपल्याला माहिती आहे साऊंडची निर्मिती व्हायब्रेशन मुळे होते. पाहूया, या ठिकाणी साऊंडची निर्मिती झाली. मग साऊंडची निर्मिती कशामुळे झाली? हे कापलेला जो असा भाग आहे ना ते व्हायब्रेट झालं, कंप पावला आणि त्यामुळे ध्वनी निर्माण झाले. पण ध्वनीची वारंवारता पण कशावर अवलंबून असते तर त्याच्या लांबीवर. पहा मी ध्वनी हे कमी करत जातोय तर फ्रिक्वेन्सी कशी वाढते पहा. बघा लांबी कमी केली तर ध्वनीची तीव्रता वाढली. बऱ्याचदा मित्रांना माहिती आहे शाळेतल्या मुलांना की मोटरसायकल आता मोठ्या आवाजाचे सायलेन्सर का वाजतात. तुम्ही त्या गाडीचं जर कधी पाहिलं असेल ना, सायलेन्सर कशासाठी लावलेले असतात तर सायलेन्सर ही लांबी वाढली आवाज कमी झाला आणि लांबी कमी झाली तर आवाज वाढला.
म्हणजे ध्वनीची फ्रिक्वेन्सी ही त्याच्या लांबीवर अवलंबून असते. हे अगदी साध्या या प्रयोगातून आपल्याला सिद्ध करता येईल. एवढंच नव्हे तर ध्वनीची फ्रिक्वेन्सी अजून आपल्याला हे टेस्ट ट्यूब मध्ये मी पाणी घेतलंय आणि हे साधं आपलं एक केच पेनचं रिकामं बॉक्स, तर ह्याची फ्रिक्वेन्सी पण मी कशी दाखवू बघा. आवाज बदलताना आवाज येतोय. आता मुलांना हे जरी गमतीदार वाटत असेल तर त्याच्या मागचं वैज्ञानिक तत्व सांगणं गरजेचं आहे की त्याची लांबी ही पाणी कमी जास्त करते आणि ज्यावेळेस लांबी कमी जास्त होते ना फ्रिक्वेन्सी बदलते आणि फ्रिक्वेन्सी बदलल्यामुळंच ध्वनी तरंग मध्ये बदल होतो आणि फ्रिक्वेन्सी आपण मुलांना सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं हे फिजिक्स अवघड वाटणारे जे कन्सेप्ट आहेत ते तर क्लिअर होतातच, पण यामध्ये पेरिस्कोप आहे, हे बरेचसे असे आवर्त सारणी आहे, हे एनर्जी पिरॅमिड्स आहे. मुलांना हे ब्रेन आपण शिकवतो, मुलांना वेगळं वाटतं, पण हेच ब्रेन जर आपण मुलांना सांगितलं की आपला मेंदू कसं काम करतं त्यावेळेस मुलं अगदी शांतपणे पाहतात आणि बघतात की आपल्या मेंदूवर चालणारं कार्य, हे आपले मेंदू कुठं कोणते असतात. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की आपलं मिड ब्रेन कोणता आहे, छोटा मेंदू कुठे आहे, कुठला मेंदू कुठलं काम करतंय हे मुलांना अगदी कळतं. सेन्सेस कुठले, श्वास घेण्याचा मेंदू कुठला आहे, तोल सांभाळण्याचा मेंदू कुठला आहे. तर ह्या गोष्टी मुलांना अगदी, आता आपण मेंदू आणू शकत नाही पण अशा माध्यमातून मुलांना आपण सांगू शकतो. त्यानंतर मी जर पाहिलं आपण मुलांना दाब मुलांना शिकवतो. प्रेशर हे कशावर अवलंबून असतं, तर अगदी घरातली ही साधी हार्पिकची बॉटल आहे. त्या हार्पिकच्या बॉटलमध्ये मी पोटॅशियम परमॅंगनेटचे काही कण टाकलेले आहेत. तर हे विटाचे 3 भाग आहेत. हा सगळ्यात पृष्ठभाग जास्त असलेला भाग, त्याच्यापेक्षा थोडा कमी पृष्ठभाग असलेला भाग आणि सगळ्यात कमी असलेला पृष्ठभाग. मग आता वजन तर तिन्हीचं सारखं आहे पण दाब त्याच्या क्षेत्रफळावर कसं अवलंबून असते आपण दाखवता येतं. आता मी पहा विटाचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ मी या ठिकाणी ठेवतोय. तर या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे आपण जर पाहिलं तर या इथपर्यंत आहे आणि हीच वीट जर मी त्याला जास्त उभी ठेवली कमी क्षेत्रफळावर तर हे जे पाण्याचं लेवल आहे ते वर जाताना दिसते. याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करता येतं की हे दाब हे कशावर अवलंबून असतं, क्षेत्रफळ. जेवढा कमी क्षेत्रफळ तेवढा दाब जास्त, जेवढा जास्त क्षेत्रफळ तेवढा दाब कमी. असे सुंदर सुंदर प्रयोग आपल्याला मुलांना अशा पद्धतीनं अगदी घरातल्या साहित्यातून दाखवता येतं. म्हणून माझी सगळ्या विज्ञान शिक्षकांना विनंती आहे की आपण मुलांना प्रात्यक्षिकच्या माध्यमातून विज्ञान शिकवावं आणि अशा ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत या सगळ्या कन्सेप्ट जे अवघड वाटणार आहेत त्या मुलांना अगदी क्लिअर होतील आणि खरोखरच आपण शिक्षकी पेशाला न्याय देऊ. एवढं मी या ठिकाणी या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जो माझा विषय होता शैक्षणिक साहित्य निर्मिती, या माझ्या विज्ञान पेटीमध्ये मी 50 प्रयोग या ठिकाणी तयार केलेले. तर या पेटीचा मी माझ्या शाळेमध्ये पुरेपूर वापर करतोय आणि आपण सर्वजण करूया आणि विज्ञान घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.